परिपूर्ण किंवा इमेन्स किंवा इंटेन्स ऑर्गॅझम अनुभवण्यासाठी आणि तेही सेक्सद्वारे अनुभवण्यासाठी तुम्ही स्त्री असावा पुरुष, तुम्ही तुमच्या एक्झिस्टन्सच्या अस्तित्वाच्या पातळीवर पूर्ण असलं पाहिजे, असं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं. आणि तुमच्यामध्ये ती पूर्णता आणण्याचं काम जे करतं त्याला योगा असं ते तंत्र आहे, ज्या तंत्राचा वापर करून तुम्ही एक स्त्री असो व पुरुष तुमच्या अस्तित्वाच्या पातळीवर तुम्ही पूर्ण होता आणि मग तुमच्या माध्यमातून तुमचा तो जो पार्टनर आहे तो ती तुमची एनर्जी अनुभवू शकतो आणि मग त्याला ते ऑर्गॅझम मिळतं. ठीक आहे. आता कारण का जेव्हा तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या पूर्णतेच्या पातळीवर असताना तेव्हा बेसिकली तुम्ही स्वतःला चांगलं हँडल करू शकता. व्हॉट एव्हर यू आर, वेदर इट्स युअर बॉडी, युअर माइंड, युअर इमोशन ऑर युअर एनर्जी, या तुमच्यातल्या चारही गोष्टींना तुम्हाला व्यवस्थित हँडल करता आलं पाहिजे, हाताळता आलं पाहिजे. नाहीतर माझ्या इमोशन्सनी मलाच हँडल करता येत नाही, माझी बुद्धी आणि मलाच हँडल करता येत नाहीये. म्हणजे माझ्यामध्ये बुद्धी आहे पण ना काय होतं ना, मी इतकी विचार करत बसते, इतकी ओव्हर थिंक करते ना की माझीच बुद्धी मला हँडल करता येत नाही. अरे रे, मग माझ्यामध्ये ना इतके इमोशन आहे, मी खूप इमोशनल आहे, पण इतके इमोशन आहे की त्या इमोशन मध्ये मी अशी वाहवत जाते की वाहवत जाऊन मी कुठेतरी एखाद्या खोल समुद्रात जाऊन गटांगळ्या खाते. काय उपयोगाचे तुमचे इमोशन्स? माझ्यामध्ये खूप एनर्जी आहे, इतकी एनर्जी आहे ना की त्या एनर्जीचा कधी कधी इतका विस्फोट होतो की मी त्याच्यावर चिडचिड करतो, रागराग करतो, मी काय म्हणता येईल ना वेगाने गाडी चालवतो. म्हणजे माझ्यातली ऊर्जा, जेव्हा माणसातली ऊर्जा त्याला हँडल करता येत नाही ना तेव्हा हे सगळं घडतं. काही माणसं तुम्ही असं बघताना भेटली ना ते असे नेहमी ना काहीतरी घाईघाईतच असतात. इथे येतात, तिथे येतात, तिथे येतात, ह्याच्याकडे जातात, त्याच्याकडे जातात, इथे जाऊन बडबड करतात, इथे जाऊन त्याला सुनवून येतात, त्याला झापून येतात, त्याला ना मी बघतोच आता, त्याला ना मी धडात शिकवतो, त्याला ना हेच करतो, त्याला ना ते माणसं सतत असेच असतात. घोड्यावर, याच घोड्यावर स्वार असतात ते. याला बघतो, त्याला बघतो, याला हे करतो, त्याला ते करतो, कारण का त्यांना त्यांची एनर्जी सांभाळता येत नाहीये. असं सगळं तुमच्या बाबतीत पण होत असेल तर तुम्हाला स्वतःवर काम करण्याची खूप गरज आहे. तुम्हाला स्वतःला हँडल कसं करायचं हे शिकण्याची खूप गरज आहे. आणि यासाठी एक सोपा उपाय मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितला, तो म्हणजे योगा. योगा से ही होगा, हे लक्षात ठेवा. कारण योगा यामध्ये काय भूमिका बजावतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. योगा काय करतो माहिती का? आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे अवयव असतात ना, आपल्या शरीरात काय होतं माहिती का? जसे आपल्या शरीराला वेगवेगळे जॉईंट्स आहेत, बरोबर? एक जॉईंट इथे आहे, मग एक खांद्याचा जॉईंट आहे, मग एक कमरेचा जॉईंट आहे, मग एक मांड्याचा जॉईंट आहे, मग एक गुडघ्याचा जॉईंट आहे, मग एक खालचा पायाचा जो घोटा आहे तो एक जॉईंट आहे. असे आपल्या शरीरात ना वेगवेगळे जॉईंट्स आहेत. आता काय होतं, आपल्या आत जेव्हा एनर्जी असते, ठीक आहे, त्याच्यानंतर मी याआधी सांगितलं की आपल्यामध्ये ज्या इमोशन्स असतात, तर त्या इमोशन आपल्या शरीरात काय रूपाने दिसतात, तर आपल्या शरीरातल्या हार्मोनलच्या रूपात आपले इमोशन आपल्याला दिसतात. म्हणजे ज्या आपल्या ज्या भावना किंवा इमोशन आहे ना, त्याचं भौतिक रूप म्हणजे आपल्या शरीरातले हार्मोन्स आहेत. ठीक आहे, तर ते हार्मोन्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बुद्धी आहे. पण मग ही बुद्धी म्हणजे काय? तर आपल्या मेंदूपासून निघणाऱ्या ज्या वेगवेगळ्या नर्व्हज आहेत, तर त्या सगळ्या नर्व्हज किंवा नसा ज्याला आपण म्हणू शकू, त्या नसांचं सर्वदूर जाळं आपल्या शरीरात पसरलेलं आहे. म्हणजेच आपली बुद्धी जी आहे ती कुठे आहे संपूर्ण शरीरामध्ये, तर नसांच्या रूपात आहे. आणि एक आपलं हे शरीर आहे आणि एक आपली एक ऊर्जा आहे. तर असं हे जे आपल्या शरीरात ही जी संरचना आहे ना, काय होऊन जातं ना, योगा काय करतं, आपल्या शरीराला फ्लेक्झिबल ठेवतं. हे आपल्या सगळ्यांना माहितीये की आता समजा एखादा समजा लहान मुले बघा, लहान मुलं खूप फ्लेक्झिबल असतात. त्यांना आपण कसे उड्या मारायला सांगितलं, कसं काही करायला सांगितलं ते करू शकतात. पण जसे जसे आपण मोठे होत जातो आपली फ्लेक्झिबिलिटी कमी होत जाते. मग आपल्याला जसं लहानपणी आपण शाळेत जर का अंगठी पकडून उभं राहिलं ना, तर आपल्याला मज्जा वाटायची, आपल्याला काही वाटायचं नाही, कारण की आपली पाठ, आपली कंबर जी ना ती फ्लेक्झिबल होती. आज तुम्ही 25-30 वर्षाचे असतात, आता तुम्ही अंगठी पकडून कधी ट्राय करा, होणार नाही तुमच्याकडनं. का? कारण तुमची कंबर लवचिक नाहीये. म्हणजे हळूहळू शरीरातली जी लवचिकता आहे ना ती संपते, जर योगा आपल्या आयुष्यात नसेल तर. आणि मग आपल्या शरीरामध्ये आपल्या सेल्सद्वारे किंवा नर्व्हद्वारे हे जे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचं जे वहन होत असतं ना, ते वहन करण्यामध्ये तिथे अडथळे निर्माण होतात. आणि मग आपल्यातली जी ऊर्जा आहे, आपल्यातले जे इमोशन आहे, आपल्यातली जी बुद्धी आहे, हे सगळे ना जेव्हा तिथे ज्याची जिथे गरज आहे त्या मार्गाने सुरळीतपणे चॅनलाइज होऊ शकत नाही. कारण शरीरात जिथे तिथे ब्लॉकेजेस आहेत, शरीरात जिथे तिथे लवचिकता नाहीये. आणि मग यातूनच माणसाला ती जी आपल्यामधली स्वतःला हँडल करणं त्यांना जमत नाही
आणि मग हँडल करता येत नाही स्वतःला, म्हणून आपल्यातली ती परिपूर्णता पण आपल्याला अनुभवता येत नाही. योगा याच्यात काय भूमिका बजावतं, तर जसं एखादं प्रेशर कुकर असतं, त्या प्रेशर कुकरला शिट्टी असते. आता ही शिट्टी काय करते, की जेव्हा त्या प्रेशर कुकरमध्ये गरजेपेक्षा जास्त वाफ निर्माण होईल, ती गरजेपेक्षा जास्त वाफ बाहेर काढायचं काम ती शिट्टी करते. नाहीतर त्या प्रेशर कुकरचा स्फोट होईल, बरोबर की नाही? कारण खालून आपण गॅस सुरू ठेवलेला असतो आणि त्याच्यातला अन्नपदार्थ शिजत असतो. पण त्या अन्नपदार्थाला जेवढा गरजेचा आहे तेवढाच वाफ ती तिथे ठेवती, बाकीची ती बाहेर काढून टाकते. नाहीतर गरजेपेक्षा वाफ जर तिथे कोंडली गेली तर त्याचा स्फोट होईल. मग असंच आपल्या बाबतीत होतं. जर आपण म्हणजे जेव्हा आपल्या आयुष्यात योगाचं तंत्र नसतं, तेव्हा आपल्या या इमोशन, आपली ही एनर्जी, आपली ही बुद्धी कुठेतरी आपल्या आतल्या आत कोंडली जाते. कारण की तिला शरीरभर फिरायला जागाच नाही ना, शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी ब्लॉकेजेस आहेत ना तुमच्या. मग याने काय होती, ती एनर्जी कुठे कमी, कुठे जास्त असं तिचं जे बॅलन्सिंग आहे ना ते बिघडतं आणि मग तिचा स्फोट होत राहतो. कसा स्फोट होतो? तुम्ही कधी इमोशनल स्फोट झालेली माणसं बघितलेली आहेत? जरा गांभीर्याने बघा, तुमच्या आसपास खूप दिसतील. काही लोक असतात ते सतत बडबड करत असतात. ते काय असतं माहिती, त्यांच्या आतल्या इमोशनचा स्फोट असतो. काही लोक असतात ते सतत रडगाणं गात असतात. काही लोक असतात ते सतत निगेटिव्ह बोलत असतात. काही लोक असतात जे सतत कुठल्या तरी भीतीच्या सावटाखाली जगत असतात. असं होईल, तसं होईल, मला असं झालं तर, मला तसं झालं तर, मला खूप भीती वाटतेय. थोडं काही झालं तरी घाबरतात. काही माणसं प्रचंड असुरक्षित असतात. इतके असुरक्षित की तुम्ही असे त्यांच्या शेजारी जरी बसले ना तर ते लगेच असे आवरून बसतील. तुम्ही ते त्यांच्या मोबाईलमध्ये काही करत असेल, तुम्ही असं सहज म्हणून जरी त्यांच्याकडे बघितलं ते लगेच असं त्यांचा मोबाईल लपवून घेतील. इतके ते लोक असुरक्षित असतात ना, त्यांना असं वाटतं कोणतरी आपल्याला चोरून घेऊन जातात काय, अशा प्रकारचे असुरक्षित ते असतात. काही माणसं म्हणजे थोडं त्यांना कोणी काही बोललं ना, थोडं जरी काही बोललं तरी लगेच रडायला लागतात. आपल्याला कळतच नाही आपण काय असं बोललो, रडायला लागले. किंवा लगेच त्याला एवढा प्रचंड राग येतो की लगेच तो जोरजोराने चिडायला लागतो, आरडून बोलायला लागतो. किंवा कोणी लहान, त्यांचं लहान आसपास एखादं लहान लेकरू असेल त्याला फटके वगैरे देऊन काढतो. कारण का, त्यांना त्यांच्या आत जी एनर्जी आहे ना, मग ती इमोशनल एनर्जी असेल, ती एनर्जीवाली एनर्जी असेल, ती बौद्धिक एनर्जी असेल, ती त्यांना सांभाळता येत नाहीये. म्हणून तिचा असा स्फोट होतो आहे त्यांच्या आत. आणि मग हा असा स्फोट तुमच्याही आत होतो का हे तुम्ही बघा. विशेषतः तुम्ही कधी ऑब्झर्व करा, अमावस्या आणि पौर्णिमेच्या काळात तुम्हाला हे जास्त अनुभवायला येईल. तुमच्या मनात जर एखाद दिवशी खूप विचार येत असतील तर कॅलेंडरमध्ये बघा डेट किती तारीख आहे आणि आसपास कुठे अमावस्या किंवा पौर्णिमा आहे का. पुढे मी तुम्हाला कारण का मी न्यूमरोलॉजिस्ट आहे, माझा हा अभ्यासाचा विषय आहे की माणूस आणि त्याचं मेंटल हेल्थ, माणूस आणि त्याची इमोशनल हेल्थ, माणूस आणि त्याची फिजिकल हेल्थ. तर मी मूलांक भाग्यांकानुसार हे सगळं डिटेल स्टडी केलेलं आहे आणि जे लोक माझ्याकडे कन्सल्टेशनला येतात त्यांना मी सांगतेच. इथेही मी सांगणार आहे की कुठल्या मूलांक भाग्यांकाच्या व्यक्तीचा कुठला स्फोट पटकन होतो, कोणाचा इमोशनल होतो, कोणाचा इंटलेक्च्युअल होतो, कोणाचा शारीरिक स्फोट होतो, कसा स्फोट होतो, ते मी पुढे मूलांक भाग्यांकानुसार सांगणार आहे. पण हे जे मी सांगते हे ओव्हरऑल सरसकट सगळ्यांनाच लागू पडणार आहे. पण जर का तुमच्या आयुष्यात तुम्ही योगा आणला ना, तर योगा काय करतं, तुमच्यातली ऊर्जा, तुमच्यातल्या भावना आणि तुमच्यातली बुद्धी या तिघांनाही कंट्रोल, योग्य रीतीने त्याला कंट्रोल करायचं काम तो शिकवतो. आपल्या सिस्टीमला तो सवय लावतो की हे बघ, ही इमोशन आहे. एखादा माणूस आहे तो तुम्हाला ना काहीतरी अपमानास्पद बोलला, पण तिथे चार चौघात त्याला उत्तर देणं योग्य नाहीये, कारण त्याने आपली किंमत दिसेल. मग आता एक काम करा, आता थोडं शांत राहा, लगेच त्याला उत्तर देऊ नको. कोणी तुम्हाला काही बोललं, तुम्हाला खूप रडू येतंय, बरोबर आहे, मान्य आहे, तुम्हाला वाईट वाटलंय, पण लगेच ती रडण्याची जागा नाहीये ना. म्हणजे काय, तर या ज्या वेगवेगळ्या, तुम्हाला खूप राग आला एखाद्या गोष्टीचा, पण राग आला म्हणून लगेच तुम्ही त्या रागाच्या भरात एखादं पाऊल नाही उचलू शकत ना. तुम्हाला स्वतःवर, तुमच्या त्या रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. नाही तर रागाच्या भरात माणूस काय करू शकतो, काय नाही करू शकत. एखाद्याचा जीव पण घेऊ शकतो, एखाद्याचा काय 2-4 जणांचा घेऊ शकतो. इतकी त्या रागामध्ये ताकद असते, निगेटिव्ह ताकद असते ती माणसाची. मग अशा सगळ्या तुमच्या भावभावनांना योगा तुम्हाला कंट्रोल करायला शिकवतो. हे बघा, या जगामध्ये ना वाईट भावना किंवा वाईट गोष्टी प्रत्येकच माणसामध्ये आहेत. असं या जगात कोणीच नाही की ज्याच्यामध्ये वाईट काही नाहीये. पण त्या वाईट गोष्टी कमीत कमी ठेवून आपल्यातल्या चांगल्या गोष्टींचं पारडं जड करणं हे आपल्या प्रत्येकाच्याच हातात आहे. आणि जे लोक ते करतात ना, ते लोक आयुष्यात यशस्वी होतात. पण जे नाही करू शकत ते मात्र आयुष्यात जिथे तिथेच राहतात. ऑफिसमध्ये आपल्याला थोडं कोणी काही बोललं, लगेच आपला मूड ऑफ झाला. याला काय म्हणतात, याला भावनिक विस्फोटच म्हणतात ना. की तो काही बोलला, त्याच्या बोलण्यामुळे तुमच्या भावना नाही हर्ट झाल्या पाहिजे. तुमच्या त्या भावनांना तुम्ही प्रोटेक्टेड ठेवलं पाहिजे.
तुमच्या आसपास ना तुम्ही सदैव अशी एक सिस्टीम बिल्ड केली पाहिजे की कोणी काहीही करो, आपल्यावर त्याचा काहीच निगेटिव्ह परिणाम नाही झाला पाहिजे. आपल्याला स्वतःला हँडल करता आलं पाहिजे की त्याच्या त्या वाईट कशाचाच आपल्यावर काही परिणाम होऊ देऊ नये. अशा पद्धतीने स्वतःची हँडलिंग आपण शिकलो ना, की मग जगात कोणीच आपलं काही वाकडं करू शकणार नाही. आणि हेच आपल्याला योगा शिकवतं. म्हणून जसं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं ना, परदेशातून ते लोक भारतात येतात आणि योगा शिकतात. का? कारण त्याच्यामध्ये तितकी ताकद आहे. त्याच्यामुळे तुमची ही अवस्था त्या प्रेशर कुकर सारखी सतत स्फोट होणारी. काही झालं की स्फोट होतो, काही झालं की स्फोट होतो, काही झालं की स्फोट होतो. कधी तुमच्या शरीराचा स्फोट होतो, कधी तुमच्या इमोशन्सचा होतो, कधी तुमच्या बुद्धीचा होतो, कधी तुमच्या ऊर्जेचा होतो. सतत तुमचा काही ना काही स्फोटच होत राहतो. असं होऊ देऊ नका. तुमची एनर्जी ना खूप मूल्यवान आहे. आपली एनर्जी खूप मूल्यवान आहे. ती अशी उगाच याच्या त्याच्यावर वाया घालवू नका. काय होतं ना, आपलं सगळं आयुष्य याने काय होतं ना, दुसऱ्यांच्या कंट्रोलमध्ये जातं. जसं मी म्हटलं ना, की आज आपण ऑफिसमध्ये गेलो, आपल्याला खूप छान वाटतंय, सकाळपासून एकदम फ्रेश वाटतंय. असं वाटतंय आज ना आपण नवीन काहीतरी करू, नवीन काहीतरी शिकू. आणि नेमकी कोणीतरी आलं आणि काहीतरी बोललं, "ए तुझा ड्रेस किती बोरिंग आहे गं. काय हा असा जुना काकूबाई सारखी ड्रेस घालती." झालं. लगेच भावनिक विस्फोट झाला, लगेच रडू आलं, लगेच एकटं वाटलं, लगेच असुरक्षित वाटलं, लगेच भीती वाटली. मग काहीतरी बॉयफ्रेंडनी बोललेली एखादी गोष्ट आठवली आणि अजून मुळू रडू आलं. मग ना आईने असं असं केलं, आई पण मला परवा अशीच बोलली होती. मग काहीतरी आईचं काहीतरी आठवलं, मग आईचं आठवलं तर बहिणीचं काहीतरी आठवलं, मग बहिणीवरून काहीतरी मैत्रिणीचं आठवलं, मग मैत्रिणीवरून अजून शाळेतलं काहीतरी जुनं आठवलं. सगळा दिवस या आपल्या अशा यापूर्वी आपण अनुभवलेल्या निगेटिव्ह आठवणींमध्ये आपला जातो. असं होतं का तुमचं? मुलींचं हे खूप होतं. मुलांचंही तसंच, काही वेगळं नाहीये. सगळेच इमोशनली खूप फ्रेजाईल, खूप नाजूक झालेले आहेत आजकाल. म्हणूनच हे जे मानसिक आरोग्याचं जे आहे ना, की मानसिक दृष्ट्या लोक खूप एकटे पडत चाललेले आहेत, ते यामुळेच. कारण की लोकांना असं वाटू लागलं आपल्यावर कोणी प्रेमच करत नाही, आपल्याला कोणी समजूनच घेऊ शकत नाही. पण कोणी तुम्हाला का म्हणून समजून घेईल? आणि कोणी तुम्हाला समजून घेओ अथवा न घेओ, पण तुम्ही स्वतः स्वतःला समजून घ्या. तुम्ही स्वतः स्वतःला समजून घेतलं ना, की आपली कधी काय गरज आहे ती आपल्याला कळेल आणि आपल्याला ती पूर्ण करता येईल. कोणी समजून घेण्याची वाट नका बघू. कोणाला इतका वेळ नाहीये. कोणी रिकामं नाहीये. प्रत्येकाला आपलं आयुष्य जगायचं पडलेलं आहे. तर कोणी तुम्हाला नाही समजून घेणार आहे. तुम्ही स्वतः स्वतःला समजून घ्या आणि त्या कामी योगा तुम्हाला मदत करेल आणि तो तुम्हाला फक्त स्वतः स्वतःला समजूनच नाही सांगणार. तर तो तुमच्यामध्ये काय-काय सर्वोत्तम आहे ना, ते पण बाहेर काढायला तुम्हाला मदत करेल. म्हणजे योगा काय करेल ना, तुमच्यातलं जे काही कळत-नकळतपणे वाईट तुमच्यात असेल ना, त्याचं पारडं हळू-हळू खाली करेल आणि जे काही तुमच्यामध्ये चांगलं आहे ना, त्याचं पारडं हळू-हळू जड करेल. एकदा तुमच्यातलं ते चांगलेपणाचं पारडं जड झालं ना, की बरोबर तुम्ही आयुष्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ लागतात. तुम्ही भौतिक प्रगतीमध्ये म्हणजे जसं मी आता ऑफिसचं उदाहरण दिलं. काय होऊन जातं ना, माणसं खूप महत्वाकांक्षी असतात. त्यांना आयुष्यात खरंच काहीतरी करून दाखवायचं असतं. त्यांच्यामध्ये ती क्षमता असते, त्यांच्यामध्ये ते स्वप्न बघण्याची हिंमत असते, तेवढी बुद्धी असते, तेवढी ताकद असते, तेवढे इमोशनल स्ट्रॉंगनेस असतो. त्यांच्यामध्ये सगळं असतं. पण आपलं घोडं कुठे अडतं माहिती का? हे असं कोणीतरी काहीतरी ना, आपल्या सगळं काही चांगलं चालू असताना मध्येच काहीतरी पिन मारतं आणि त्याने आपण अस्वस्थ होतो. त्याने आपली सिस्टम जी आहे ना, ती अशी ती हे व्हायला लागते. ती थरथरू लागती. ती नाही थरथरली पाहिजे. कोणी कितीही काही केलं ना, तर आपले पाय असे इतके घट्ट रोवलेले पाहिजे ना, की कोणाच्या काही बोलण्यानी, कोणाच्या काही करण्यानी आपल्याला काहीच फरक नाही पडला पाहिजे. एक लक्षात ठेवा, एखादं झाड जेव्हा असं छोटंसं असतं, कमकुवत असतं, तेव्हा ना कोणी पण त्याला सहज उखाडून फेकू शकतं. पण हे जर एखादं मोठं आंब्याचं झाड असेल ना, त्याला कोणी सहजासहजी नाही उखाडू शकत. आता हे आंब्याचं झाड स्ट्रॉंग का होतं? कारण त्याने स्वतःची मुळं जमिनीत घट्ट रोवलेली असतात. आपण कोण आहोत? आपण काय आहोत? याची जाणीव त्याला झालेली असते. तो सेल्फ परपिच्युएट असतो. त्याने स्वतःवर काम केलेलं असतं आणि स्वतःची मुळं घट्ट केलेली असतात. योगा तुम्हाला तशीच ताकद द्यायला मदत करेल, की कोणी तुम्हाला सहजासहजी तुमच्या इमोशन दुखवू शकणार नाही. तुम्हाला मेंटली इथून कमकुवत करू शकणार नाही. असं बोलून, की "अरे, तुला काय येणार आहे? काय जमणार आहे? तुझं असंच आहे, तुझं तसंच आहे. हे तर तुला जमत नाही, तेव्हा तर तू नापास झालेला आहे." म्हणजे मेंटली कोणी तुम्हाला डिस्टर्ब करू शकणार नाही. इमोशनली कोणी तुम्हाला डिस्टर्ब करू शकणार नाही. फिजिकली कारण का आपल्या विचारांचा आणि आपल्या इमोशनचा आपल्या शरीरावर खूप फरक पडतो. आणि याने काय होतं आपण जर मेंटली किंवा इमोशनली कमकुवत असेल ना, तर आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. मग थोडंसं बाहेरचं काही खाल्लं की शरीर आजारी पडतं. शरीरात याची कमी होती, त्याची कमी होती, व्हिटॅमिन कमी, मिनरल कमी, हे कमी, ते कमी. याच्या मेडिसिन घ्या, त्याच्या मेडिसिन घ्या. शरीर पण कमकुवत होतं आणि हे 3 कमकुवत झालं, की आपल्यामध्ये ऊर्जा राहत नाही, आपल्यामध्ये एनर्जी राहत नाही. आपण नेहमी लो एनर्जी राहतो.
म्हणूनच स्वतःला स्ट्रॉंग करा, स्वतःचे रूट्स मजबूत करा. ते एवढूशा कमकुवत झाडासारखं राहू नका. किंवा काही वेली असतात बघा, त्या वेली काय करतात ना, झाडांच्या आधारे स्वतःला चढवतात. आपल्याला त्या वेलींसारखं नाही व्हायचंय. आपल्याला झाडासारखं व्हायचंय. कारण ती वेल कोणाच्या तरी आधाराने तिचं अस्तित्व टिकून आहे. उद्या जर काही कारणाने ते झाड पडलं, तर त्या वेलीचं पण अस्तित्व नष्ट होणार आहे. तसं आपलं करू नका. आपल्याला स्वतःला इतकं स्ट्रॉंग झाड व्हायचंय, की आपण 50 जणांना सावली देऊ शकू. तसं झाड असतं ना, मोठं आंब्याचं झाड. त्याच्या खाली 50 लोक उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात उभं राहू शकतात. त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल, तर आपल्याला तसं व्हायचंय, तितकं स्ट्रॉंग व्हायचंय. आपण काय करतोय? नाही, माझं लग्न होईल, मग तो माझा पार्टनर येईल, मग तो मला समजून घेईल, मला कोणीच नाहीये समजणारं. तिने मला धोका दिला, मला धोका देऊन ती निघून गेली. किंवा मग आता कोणीतरी मुलगा किंवा मुलगी माझ्या आयुष्यात येईल, माझं खरं प्रेम माझ्या आयुष्यात येईल, मग मी स्ट्रॉंग होईल. मग मी सगळ्या जगाला दाखवून देईल. मग बघा मी माझ्या करिअरमध्ये माझी कशी प्रगती करतो. मग बघा मी कसा जॉबमध्ये प्रमोशन मिळवतो. कारण का ती येईल, तो येईल आणि मला ऑर्गॅझम देईल. तो मला हँडल करेल. पण कशाला त्याची वाट बघताय? तुम्हीच तुम्हाला हँडल करा. तुम्हीच तुमच्या सिस्टमला हँडल करायचं शिका. आणि ट्रस्ट मी, तुमच्या आयुष्यात तुम्ही योगा आणला ना, तुम्हाला इतके सगळे बेनिफिट जर योगा देणार असेल ना, तर तुम्ही दिवसातलं 24 तासामधली अर्ध्या तासाची प्रायोरिटी योगाला द्यायला काही हरकत नाही. हे कारण देऊ नका, माझ्याकडे वेळ नाही, मी हे, मी ते. ते असतं ना, लाखो दुखो की एक दवा. कधी-कधी काही गोष्टी अशा असतात, की 100 प्रॉब्लेम्सला ते एकच सोल्युशन असतं. ते एक सोल्युशन आपण केलं, की 100 प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होणारे असतात. तशी क्षमता योगामध्ये आहे. म्हणूनच मी मागच्या व्हिडिओत सांगितलं, की परदेशातनं लोक येऊन योगा शिकतायत, ते काही उगाच वेडे नाहीये. त्यांच्या त्या पाश्चात्य जगात ना त्यांनी सगळं अनुभवलेलं आहे. त्यांनी खूप वैभव अनुभवलेलं आहे. ब्रॉड समाज अनुभवला आहे, की त्यांच्या समाजात लोक असं एकमेकांकडे बघत पण एकमेकांना नावं ठेवणं तर खूप दूर, की "का रे तू असेच कपडे घातले का? तुझ्या पर्सनल आयुष्यात काय सुरू आहे?" तिथे लोक असं पर्सनल तिथे लोकांना असं सामाजिक काही त्रास नाही, जसं आपल्या भारतात आहे, की नातलग तुम्हाला विचारतील, "का रे तू परीक्षेत नापास झाला का? किती टक्के पडले तुला?" असा तिथला समाज नाही. त्याच्यामुळे त्या लोकांना समाजाचा असंच काही प्रेशर नाहीये. तिथला समाज पण खूप खुला आहे. तरी पण जर का ते लोकं ते एवढं सगळं अनुकूलता असून सुद्धा त्यांच्या आयुष्यात काहीतरी मिसिंग आहे आणि म्हणून ते आपल्या देशात आले, म्हणून ते योगा शिकताय. तर काहीतरी तर त्याचं महत्त्व असेल ना. तर तुम्हीही अनुभवा आणि स्वतःची सिस्टम सांभाळायला शिका. योगा तुमच्या आयुष्यात त्या प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखं तुम्हाला तुमच्या सगळ्या स्वतःला बॅलन्सनेस तुमच्यामध्ये आणेल. काय कमी, काय जास्त याचा ताळमेळ ठेवण्याचं काम ना तो योगा सांभाळून घेईल. तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही पडणार. नक्की अनुभवा आणि लक्षात ठेवा, योगा से ही होगा.